शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर. आणि सोयाबीनच्या प्लॉटवर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं आपण जे टाकत आहे तर इथं ही 4.5 फुटाची बेड आहे. 4.5 फुटाच्या बेडवर इथं 1.5 फुटाच्या काकऱ्या आपण 2 पाडल्या आहेत. प्रत्येक बेडवर 1.5 फुटाच्या काकऱ्या पाडल्या. आणि त्याच्यामध्ये आपलं खत पेरता आलं नाही, कारण खत जर पेरायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच होता की खत पेरताना आपल्याला थोडा मजुरांना पेरताना त्रास होत होता. त्याच्यामुळे आपण काय केलं, खत फेकण्याचा सल्ला घेतला आणि या काकऱ्यामध्ये आपण खत फेकणं चालू केलं आहे. आणि आपल्या या व्हरायटीला दुसरं कुठलंही खत लागत नाही. 10-26-26 DAP वगैरे लागते. तर आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं खताचं व्यवस्थापन हे करणं चालू केलं आहे. तर आपल्याला इथं खत फेकणं चालू आहे. हे बघा, अशा प्रकारे खत आपण इथं फेकत आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शेतामध्ये सुरुवातीला आपण इथं मागच्या वर्षी म्हणजे याच्या अगदीचा जो प्लॉट होता, पीक होतं, तर ते पीक आपल्यावालं होतं हरभरा. तो होता NVRD नवरदेव 48. आणि आता याच्यामध्ये 4 फुटाची बेड पाडून आपण इथं 1.5 फुटाच्या 2 लाईन टाकल्या. तर या 4 फुटाच्या बेडवर 2 लाईन 1.5 फुटाच्या आणि मध्ये साधारणतः इथं गॅप जो आहे 2.5 फुटाचा इथं येत आहे. आणि याच्यावर नंतर आता हे फेकणं चालू आहे. इथं अशा प्रकारे खत फेकणं चालू आहे. आणि खतामध्ये मिक्समध्ये काही दिलं नाही, आपण फक्त एक 10-26-26ची गोणी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर सोबत जे आहे सल्फर, मायकोंटस वगैरे काही नाही टाकलं, कारण आपल्याला URB प्रक्रिया असल्यामुळं आपल्याला काही टाकायची आवश्यकता लागत नाही. कारण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे URB प्रक्रियेमध्ये आपण हे प्रकार जो आहे ह्युमिकचा किंवा ह्युमिक ॲसिड 5-10 किलोमध्ये, सल्फर, मायकोंटस हे आपण URB प्रक्रियेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही टाकायची गरज नाही. फक्त आपल्याला 10-26-26 NPKचं प्रमाण आपल्याला इथं फेकून देणं चालू आहे शेतामध्ये. आणि फवारणीमध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं वेगळं असं खाद्य लागत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये मायकोंटस URBमध्ये त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक, विद्राव्य खते यांचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं पण आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं वेगळं असं टॉनिक, बुरशीनाशक, विद्राव्य खत लागत नाही. तर अशा प्रकारे त्याचे पण सुद्धा आपल्याला साधारणतः जो 200-250 रुपये पंप पडतो, त्याचे आपल्याला साधारणतः ह्या सुरुवातीचे पंप क्लोरोपायरिफॉसमुळं आपल्याला 10 रुपये पंप पडतो. आणि प्रोफेक्ट सुपरमुळं सुद्धा 10-15 रुपये पंप पडतो 2 फवारण्या. नंतर इमामॅक्टिन 10-10 ग्राम. अशा प्रकारे आपल्याला साधारणतः पहिले 2 फवारण्या 10 ते 15 रुपये पंप आणि बाकीच्या 30-35-40पर्यंत पंप. अशा प्रकारे इथं आपला खर्च होतो, बाकीचा खर्च कुठलाही होत नाही. तर इथं आता या बेडवर आपल्याला खत फेकल्यानंतर लागवड करायची आहे. आणि त्याच्यानंतर साधारणतः पाण्याचं व्यवस्थापन असेल तर पाणी देऊ शकता, पण त्याची गरज नाही, कारण भरपूर पाऊस झाल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं इथं लागवड करायचीच नाही. कारण सोयाबीनला उष्णतेमध्ये जर आपण टोकन केलं आणि पेरणी जर टोकन केलं आणि पाऊस जर नाही आला लवकर, आपण तुषारनं पाणी दिलं किंवा ड्रिपनं जरी दिलं, तर त्या उष्णतेमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे नुकसान होऊ शकते. जसं पिवळेपणा येणं, रोगशोषक किडी येणं, त्यामुळे पिवळेपणा येतो, अशा प्रकारे नुकसान होते. त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं रिस्क घ्यायची नाही. भरपूर पाऊस झाल्यावर आपण लागवड करायची आहे, पण हे पूर्वतयारी आपण आपली करणं भाग आहे. तर यावर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बलदेव 47 टोकन पद्धतीचं घ्यायचं आहे. आणि 1.5 फुटाच्या काकऱ्या पाडल्या, 9-9 इंचावर किंवा 1 फुटावर 3-4 बिया आपल्याला इथे टोकन करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थापन करायचं आहे.